नमस्कार, मी गणेश शिंदे। आज आपण मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलणार आहोत। मराठा वादळ मुंबईच्या दिशेने आता सावध भूमिका घेण्याची मनोज जरांगे पाटील यांना गरज। असं का म्हणतो आपण? मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला दिशा देणारे नेता मनोज जरांगे पाटील हे आतापर्यंत आक्रमक आणि ठाम भूमिकेमुळे चर्चेत राहिले आहेत। मागील काही वर्षांत त्यांच्या उपोषण, मोर्चे आणि थेट सरकारला दिलेल्या इशाऱ्यांमुळे हा विषय महाराष्ट्राच्या राजकीय पटावर अग्रक्रमाने आला आहे। मात्र आता परिस्थिती बदललेली आहे। राजकीय समीकरणे, न्यायालयीन प्रक्रिया आणि समाजातील विविध मतमतांतरे पाहता जरांगे पाटील यांनी सावध भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे। राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका घेत आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचा ठरत आहे। अशा वेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटील यांना सर्वच पक्ष संपर्क साधत आहेत। काही जण त्यांना समर्थन देत आहेत, तर काही त्यांच्या आक्रमकतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत। यामुळे आंदोलनाची शुद्धता टिकवण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। अन्यथा आंदोलनाचा राजकीय फायदा वेगवेगळ्या पक्ष घेतील आणि मूळ मुद्दा मागे राहण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। यामध्ये आता कायदेशीर अडथळे येऊ लागले आहेत। मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ आंदोलनाने सुटणारा नाही, न्यायालयीन प्रक्रिया आणि संवैधानिक चौकट ही त्यामागची खरी कसोटी आहे। पूर्वीचे अनेक प्रयत्न केवळ कायदेशीर गोंधळामुळे अपयशी ठरले। अशा वेळी जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवल्यास तात्पुरता दबाव निर्माण होईल, मात्र दीर्घकालीन तोडगा निघेलच याची खात्री देता येणार नाही। म्हणूनच त्यांना कायद्याचे तज्ज्ञ, न्यायालयीन सल्लागार यांच्यासोबत सातत्याने संवाद साधणे आणि आंदोलनाचे रूप त्या दृष्टीने ठरवणे ही गरज आहे। समाजातील ऐक्य खूप महत्त्वाचे आहे। मराठा समाज हा एक संध असला तरी त्यातील विविध घटकांचे विचार व अपेक्षा वेगवेगळ्या आहेत। शेतकरी, विद्यार्थी, नोकरीतील वर्ग तसेच शहरी व ग्रामीण भागातील मानसिकता यात फरक आहे। जरांगे पाटील यांनी एकतर्फी निर्णय घेतल्यास काही गट असंतुष्ट होऊ शकतात। म्हणूनच समाजातील सर्व घटकांचा समन्वय राखत पुढे जाण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागेल। यामुळे आंदोलन दीर्घकाळ परिणामकारक राहील। पुढील मार्ग कशा प्रकारे आखले जावे? सरकारने सध्या काही तडजोडीचे प्रस्ताव पुढे केले आहेत। कुणबी जातीचा दाखला, स्वतंत्र आयोगाची स्थापना, विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाचा काही टक्का राखून ठेवणे यासारखे मुद्दे समोर आले आहेत। परंतु या सगळ्याला न्यायालयीन वैधता हवी
म्हणून जरांगे पाटील यांनी पुढील काळात आंदोलनाचा दबाव, कायदेशीर आधार, समाजातील ऐक्य या त्रिसूत्रीचा अवलंब करणे अधिक परिणामकारक ठरेल. मनोज जरांगे पाटील यांची आक्रमक भूमिका आंदोलनाला गती देण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरली आहे. पण पुढील टप्प्यात केवळ आक्रमकतेवर भर दिल्यास तोटा होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाचे नेतृत्व करताना त्यांनी आता सावध, संयमी पण ठाम भूमिका घ्यावी. समाजाच्या अपेक्षा, कायदेशीर चौकट आणि राजकीय समीकरणे यांचा विचार करून त्यांनी पुढील धोरण आखले तर आरक्षणाच्या लढ्याला खऱ्या अर्थाने यश मिळू शकते. मराठा आरक्षणासंदर्भात ही जर सावध भूमिका आपण घेतल्यास आपल्याला मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची मात्र दक्षता घेणे गरजेचे आहे. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. धन्यवाद.